अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, या श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत, कोणत्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे, त्यानंतर या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या सोप्या सेवा पारायण आपल्याला करायचे, कोणत्या साध्या सोप्या सेवा पारायण आपल्याला करता येतील जेणेकरून आपल्या आयुष्यातील जे काही दुःख संकट आहेत त्याला मार्ग मिळतील, त्याच्या संदर्भात मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रावण महिना अतिशय महत्वाचा आहे. बरेचसे लोक श्रावण महिन्याचं वाट बघत असतात. खूप अतिशय पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात सेवा केलेले आपल्याला जास्त लागू पडतो आणि आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. तर बघा, श्रावणातील प्रत्येक सोमवाराला खूप महत्व आहे. श्रावणी सोमवारी महादेवांच्या शिवलिंगावरती जल अभिषेक, रुद्र अभिषेक, दुधाचा अभिषेक असं वेगवेगळ्या गोष्टींचा अभिषेक केला जातो. पहिलं बघा, 25 जुलै पासून म्हणजे शुक्रवार पासून श्रावण सुरू होतोय ते 23 ऑगस्ट शनिवार पर्यंत आहे. आता बघा, श्रावण महिन्यात बरेचसे सण आहेत. जसं की बघा, 28 जुलैला विनायक चतुर्थी, त्याच्यानंतर 29 जुलैला नागपंचमी, त्यानंतर 5 ऑगस्टला पुत्रदा एकादशी, पुत्र प्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी खूप छान सेवा असते. 9 ऑगस्टला रक्षाबंधन, 12 ऑगस्टला अंगारकी संकष्टी चतुर्थी, त्यानंतर 15 तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी, त्याच्यानंतर 16 तारखेला दहीहंडी, असे खूप छान मस्त मस्त सण येणार आहेत. त्यामुळे बघा, ह्या दिवसाचा खूप जास्त आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. मान्य आहे तुमचे मुलं लहान आहेत, जॉब आहे, तुम्ही कामाला जातात, घरातली कामं वगैरे वगैरे, पण बघा 5 मिनिटं तरी काढा आणि तुम्ही सेवा करा. सांगते त्या सेवांमध्ये थोडं जरी सेवा केलं तरीही चालेल. बघा, आता पहिला श्रावणी सोमवार 28 तारखेला आहे, 28 जुलैला आहे. पहिल्या सोमवारची जी शिवामूठ आहे ती तांदळाची आहे. त्यानंतर दुसऱ्या श्रावणी सोमवार 4 ऑगस्टला आहे. त्या दिवशीची जी शिवामूठ आहे ती तिळाची आहे, सफेद पांढरे तिळ. त्यानंतर तिसरा श्रावणी सोमवार आहे 11 ऑगस्टला. त्या दिवसाची जी शिवामूठ आहे ती आहे मूग, हिरवे मूग. त्यानंतर बघा, चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे 18 ऑगस्टला. त्या दिवसाची जी शिवामूठ आहे ती आहे जव. आता बघा, ह्या महिन्यामध्ये 4 श्रावणी सोमवार आहेत. तर हे झालं, ह्या महिन्यात किती सोमवार आहेत, कोणती शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे. त्याच्यानंतर बघा, आता सेवा काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. सेवा कोणत्या कोणत्या करायच्या ते बघूया. बघा, शिव म्हणजे देवांचे देव महादेव. तर भगवान शंकरांची आपल्याला सेवा करायची आहे. मनुष्याचा जन्म घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख येतं, दुःख नंतर सुख येतं, परत सुख नंतर दुःख येतं. बघा, कितीही श्रीमंत माणूस असू द्या, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख सुख हे हस्तच असतं. कोणीही एकही असा व्यक्ती नसेल ज्याच्या आयुष्यामध्ये एकही दुःख नाहीये. कोणताही असा व्यक्ती नसेल ज्याच्या आयुष्यामध्ये एकही दुःख नाहीये. तो माणूस कितीही श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, श्रीमंतावरून ते गरिबीपर्यंत कोणावरही दुःखाचा, सुख दुःखाचा मोलमाप होत नाही. ही आपल्या आयुष्यात दुःख संकट अडचणी जरी असली ना तरी त्यातून आपल्याला योग्य मार्ग मिळून आपल्याला योग्य दिशेने पुढे जाणं खूप जास्त महत्वाचं आहे. आपल्या दुःख संकटी अडचणींवरती मार्ग मिळवण्यासाठी ह्या महिन्यात आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे. तुम्ही ह्या महिन्यात जेवढी सेवा कराल ना तेवढं तुमच्या घराचं रक्षण होईल, घरात आनंद येईल आणि घरावरचे दुःख संकट जातात. बघा, कधी कधी आपल्या तोंडातून असं बोलतो आपण की बरं झालं रे बाबा, माझ्या डोक्यातून हे संकट टळलं. तर बघा, तो जो क्षण असतो ना, कुठेतरी आपल्या देवाची आपल्यावर कृपा असते. काहीतरी बघा, आपण देवांची सेवा केलेली असतो म्हणून केलेली सेवा कधीही वाया जात नाही. तुम्हाला जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती जल अभिषेक झालाच पाहिजे आणि प्रत्येक सोमवारी जी शिवामूठ आहे ती आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे.
आता श्रावण महिन्यामध्ये दररोज शिव महिमा स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचंय. जेवढं जमेल तेवढं तुम्ही पठण करायचा प्रयत्न करा. रोज तुम्हाला नाही जमलं तरी प्रत्येक सोमवारी जरी तुम्ही पठण करा. नंतर प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक करा. रुद्रयंत्र किंवा शिवलिंगावरती तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा आहे. त्यानंतर बघा रुद्र अभिषेक करायचंय. रुद्र अभिषेक बघा, जर तुमच्या घरात तापट मुलं आहेत, हट्टी आहेत, खूप ऐकतच नाही तुमचं, किंवा कोण आजारी माणूस आहे तुमच्या घरात, किंवा बघा कोण व्यसनी आहे. व्यसन म्हणजे फक्त दारूच नाही, तर बघा काही काही लोकांना बाहेरचं वगैरे नाद लागलेलं असतं. अशा व्यसनी लोकांना सुद्धा जर तुम्ही रुद्र अभिषेक केलेला जल जो असतो तो पाणी जर तुम्ही त्यांना प्यायला दिलात ना, तर तुमच्या खूप साऱ्या समस्या मार्गाला लागतात. बघा नक्की रुद्राभिषेक करा आणि तो जो जल आहे तो तुम्ही अशा हट्टी तापट व्यसनी किंवा आजारी माणसाला द्या. खरंच तुम्हाला सांगते, तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येईल. शिव लीलामृत ग्रंथाचा तुम्ही पारायण करा. त्याच्यानंतर बघा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर शिवस्तुती तुम्हाला पठण करायचं आहे. त्याच्यानंतर बघा जेवढं जमेल तेव्हा जास्तीत जास्त, सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण भरभरून स्वामींची सुद्धा सेवा करू शकतो. स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करू शकता. गुरुचरित्रचं पारायण तुम्ही करू शकता. तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल तर तुम्ही नक्की जा. तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तुमच्यासारखं भाग्यवान नशीबवान कुणीच नाही. कारण श्रावण महिन्यामध्ये खूप चांगलं वातावरण असतो. सकाळ संध्याकाळ छान छान सेवा होत असतात, सामुदायिक पारायण असतात. तुम्ही नक्की जा. सामुदायिक पारायणचं पण खूप महत्व आहे, कारण इतके सारे लोक सेवा करत असतात. सगळ्यांचं सोबत जेव्हा ती सेवा होते ना, तिकडचं वातावरण अजून खूप जास्त शुद्ध आणि पवित्र होतं. नंतर श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजा केली जाते. बघा पंडिताला नाही बोलवलं तरी आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे सत्यनारायण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसं करायचं. तुम्ही घरच्या घरी सत्यनारायणची पूजा करू शकता. खूप चांगल्या आणि सोप्या सेवा आहेत. ह्या सगळ्या सेवा आपल्याला काही ना काही देऊन जाणाऱ्या आहेत. तुम्ही ह्या सगळ्या सेवा संकल्पयुक्त करू शकता. तुमच्या काय मनात इच्छा असेल तर इच्छापूर्तीसाठी तुम्ही सेवा करू शकता, किंवा बघा काही संकल्प न करता फक्त देवासाठी तुम्ही सेवा करू शकता. निस्वार्थ मनाने सेवा करा. ती सेवा सुद्धा तुमची कधीच वाया जात नाही. निस्वार्थ मनाने केलेली सेवा बघा, देवासाठी फक्त सेवा करा. तुम्ही जेव्हा देवाकडून कधी काही मागणार नाही ना, निस्वार्थ मनाने सेवा करा. बघा कधीच तुम्हाला देवाकडून कधी काही मागण्याची वेळ येणार नाही. त्याच्याच बरोबर तुम्ही नवनाथांचं ग्रंथाचं पारायण करू शकता. बघा तुम्हाला बिझी आहेत, खरंच तुम्हाला वेळ नाहीये, लहान बाळ आहे, काहीच करणं जमत नाही, तर रोज तुम्ही ओम नमः शिवाय ह्या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करा. त्याच्याबरोबर बघा शिव अष्टोत्तर नामावली आहे, 108 शिव भगवानची नावं आहेत, ते तुम्ही पठण करा. जी काही छोटी मोठी सेवा तुमच्या हातून होईल तेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करा. घरात तुमच्या आयुष्यात जे काही दुःख संकट अडचणी आहेत ते सगळे दूर होतील आणि सगळ्या गोष्टी मार्ग लागतील. फक्त तुम्ही जी सेवा आहे ना मनापासून करा. बघा शिवलीलामृतचं पारायण कसं करायचं, तुम्ही एका दिवसात कसं करू शकता, 3 दिवसात कसं करू शकता, किंवा 7 दिवसात करू शकता, किंवा 14 दिवसात तुम्ही करू शकता. तर ते कसं करायचं त्याचं पण इन डिटेल व्हिडिओ मी बनवले. मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मेन्शन करेन, तुम्ही नक्की जाऊन बघा. तर बघा जमेल तेवढी साधी सोपी सेवा तुम्ही करायचा प्रयत्न करा. तुमच्या सगळ्या अडचणी मार्गी लागतील. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.